आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात। जरांगे साहेब, एक प्रश्न आहे, आज जी शिंदे समिती जी येऊन गेली, आज एक उत्तर, जी शिंदे समिती येऊन गेली त्याबद्दल तुम्हाला काय? सरकारसाठी सरकारला आता आजच्या दुसरा दिवस आहे आंदोलनाचा, मला 20 सेकंदात तुमचा बाईट हवाय, काय तुमचा आज सरकारला इशारा आहे? कारण परवानगी सुद्धा अजून इथून पुढे कशी असेल ते माहिती नाहीये। परवानगी देणं तर मुख्यमंत्र्यांच्या हातात हे स्पष्ट झालेलं, एका मान्य न्यायाधीशाच्या हातात नाहीये। मुद्दामून त्यांना मराठ्याला परवानगी द्यायचा नाही, यांनी आणखीन एक दुसरा खेळ केलाय पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। त्यांनी आमच्या ज्या गाड्या येतात ना त्यांना ग्राउंड दाटून दिलं म्हणायचं फक्त, पण त्याचा मार्ग सांगायचा नाही, आणि आमच्या पोराच्या गाड्या रोखून धरायच्या। रोखून धरल्यामुळं त्यांनीच म्हणायचं की मराठ्यांमुळं गर्दी झाली, रोड जाम झाला। जाम कोणी केला? देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावर पोलिसांनी। गाड्या लावू नका म्हणून, लावू नका तुम्ही ग्राउंड द्या ना, लोक तिथं गाड्या लावते पायी येते। ही चूक झाल्यामुळं त्यांनी गैरसमज लोकांबद्दल पसरला। देवेंद्र फडणवीसांच्याच हातात हे परवानगी देणं, दुसरं कोणाच्या हातात नाही। एक 2 दिवसाची गरज नाही, तर अंमलबजावणी होईपर्यंत त्यांनी परवानगी द्यावी, नसता मी उठणार नाहीये, गोळ्या घाला तरी उठणार नाही। त्यांच्या हातून आणखी संधी गेली नाही। पुढच्या शनिवारी रविवारी अख्खा महाराष्ट्र मुंबईत येणार आहे पोराला जर त्रास दिला तर। माझं त्यांना सांगणं, एकाही पोराला तुम्ही मुंबईत डोचू नका, ते फिरतील येतील जातील पुन्हा त्यांच्या जागेवर झोपतील, तुम्ही चुकीचा पाऊल उचलू नका। मला तर अशी माहिती मिळाली आता एवढ्यात की बांधव आला होता एक, आता माझं नाही ओळखीचं ते कोण आहे, लालबागच्या गणपतीचं मंडळ हे गोरगरिबांसाठी जेवायला करत होतं। त्यांनी तिथं सांगितलं जणून आम्ही शहासाहेब आम्ही तुमच्या दर्शनाला आणतो लालबागच्या, पण मराठ्याला जे जेवण सुरू केलं ते बंद करा। अरे यार, ही काय नियत असते दर्शनाला जायची? देवा सुद्धा राजकारण मला माहित नाही, अमित शहा साहेबाला माहित आहे का नाही, पण तशी बातमी आहे आता की अमित शहा साहेब दर्शनाला येतील लालबागचे, पण मग तुम्ही मराठ्याचं जे जेवण देताय ते बंद करा। आणि तशी त्यांना नोटीस दिली, जेव घातलं म्हणून हे मागात पडणार आहे, त्यांना दिसतंय तसं नाहीये। मात्र परवानगीची जी गोष्ट आहे, हायकोर्टाने परवानगी त्या प्रशासनावरती सोपवली, तेव्हा हायकोर्टाने नियोजन पण करा हे पण सांगितलं होतं। निवेदन केलं नाही, लाईट नाही, आम्ही आमचे फोकस आणले, पाणी नाही, आमचे इथले बांधव दलित मुस्लिम, इथला कोळी बांधव आदिवासी बांधव, इथला परप्रांतीय बांधव, या बांधवाने आणायला सुरू केला। आता इथले राजकीय पक्ष मुंबई शहरातले काय बरं का, तुम्हाला मराठ्यांशिवाय राज्यात पर्याय नाही। मुंबई हे आर्थिक सत्तेचं शहर आहे, मान्य आहे, नोकऱ्या जास्त आहेत अमुक आहे, पण सरकार चालवण्यासाठी क्षेत्रफळ संख्येनं आणि महसुलानं महाराष्ट्रात जास्त आहे। महाराष्ट्रातले पोरं मुंबईत आले म्हणून तुम्ही फोडून काढणार त्यांना, पण तुमचे सुद्धा आमदार खासदार मंत्री महाराष्ट्रात आहेतच ना, जशाल तसं प्रत्युत्तर भेटणार। इथं जर पोराला काही झालं तिकडं महाराष्ट्र बंद पाडलं 100%। तुम्ही 4 महिने आधीपासून सांगितलं होतं की गणेशोत्सवाच्या आजच्या दिवशी मुंबईत येणार म्हणून, 4 महिने आधीपासून तुम्ही सांगितलं। मी फडणवीस साहेबाला आधीच सांगितलं होतं की मी येतोय। बरं, नुसतं सरकारला नाही ताई, मी नुसतं सरकारला नाही सांगितलं, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला स्वतः सांगितलं मला मुंबईला यायचं नाही, आमची मागण्याची अंमलबजावणी करा, जड जाईल। त्यांनी नाही केलं, मी नाही सोडणार, मी आता मुंबई सोडणार नाही, गोळ्या घातल्या तरी। परिणाम बघा मग, तुम्हाला वाटतं मंत्री आहेत काय करणार नाही, कोणची सिक्युरिटी काय करणार नाही मराठ्यांपुढं। तुम्हाला पुढच्या शनिवारी रविवारी मुंबईत मराठी येतेत किती बसलेत कुठं, तुम्ही फक्त बघा म्हणा, तुम्ही फक्त करू नका अंमलबजावणी। पण एक सांगतो ना एपी माझ्याच्या माध्यमातून, मी आणखीन पण लाखो लोक मुंबईत आले म्हणून मी माजलो नाही, माजणार पण नाही। तुम्ही मागण्याची अंमलबजावणी करा, निर्णायक टप्पा आहे, गोरगरिबांना न्याय द्या। हे मराठे तुमचे होते, मारहाणीचा विषय बंद करा। तुम्हाला वाटत असेल धमक्या देऊ, माया मुंबईत एकही पोराला उचललं, 2 बळी घेतले देवेंद्र फडणवीसने, आता माझ्या लक्षात आलं, खून किती करायचे आणखी। आज जणून त्या सीएसटी जवळ आमच्या कोणत्या तरी बांधवाला अटॅक आला, त्यांनी जर अँब्युलन्स ठेवल्या असत्या ना, आमच्या येऊन त्याला आमच्या अँब्युलन्स तिकडे आढळल्या वाशीकडे, तुम्ही जर आम्हाला दिलं असतं
तर आमचं पोरगं ते मेल नसतं. देवेंद्र फडणवीसने खून केला आमचा आज CST समोर, त्या महानगरपालिकेसमोर खून केला देवेंद्र फडणवीस. त्याला खूनच म्हणतात. आरक्षण दिलं असतं ते खून नसतं झालं आमचं. देवेंद्र फडणवीसने खूनच केलाय. काल बी पुण्यात शिवनेरीजवळ एका बांधवाला आमचा अटॅक आला, तो पण खूनच आहे. देवेंद्र फडणवीसनीच केलाय. सुट्टी नाही आता देवेंद्र फडणवीसला सुट्टी नाही. आणखी संधी गेली नाही. किती खून करायचे याचा प्रश्न या 2-3 दिवसात मराठी राज्यातले सुरू करण्याचा विचार आहे.